नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अनुप नागपुरे तुमचं स्वागत करतोय या अतिमहत्त्वाच्या व्हिडिओमध्ये। मित्रांनो, सहाय्यक आयुक्त म्हणजेच असिस्टंट कमिशनर नवी मुंबई महानगरपालिकेसाठी जी परीक्षा आहे त्यासाठी आपण घेऊन आलोय विजयपथ टेस्ट सिरीज। हे टेस्ट सिरीज तुम्हाला आपलं ॲप म्हणजेच पिलर कोचिंग क्लासेस जे की आपल्या प्ले स्टोर वर अवेलेबल आहे किंवा खाली लिंक सुद्धा दिलेली आहे यावर अवेलेबल असेल, तेही फक्त आणि फक्त 250 रुपयामध्ये। हे 250 रुपयामध्ये कुणासाठी आहे तर पहिल्या 100 विद्यार्थ्यांसाठी ही टेस्ट सिरीज 250 रुपयामध्ये असेल आणि त्यानंतर ही टेस्ट सिरीज 500 रुपयाला 100 विद्यार्थ्यांच्या पुढे 500 रुपयाला असणार आहे। ह्या टेस्ट सिरीज मध्ये नेमकं काय असणार आहे ते व्हिडिओच्या शेवटपर्यंत बघा आणि यामध्ये आपण कोणत्या कोणत्या गोष्टी किती व्यवस्थित पद्धतीने कव्हर केल्या आहे ते सुद्धा तुम्ही व्यवस्थित समजून घ्या। यामध्ये काय असणार आहे तर नॉन टेक्निकलच्या पार्ट मध्ये मराठी जो सेक्शन आहे नॉन टेक्निकल त्यासाठी आपण टोटल 7 सेट्स तयार केले आहे। प्रत्येक सेट मध्ये 10 क्वेश्चन आणि एका सेट मध्ये 5 क्वेश्चन असे टोटल 65 क्वेश्चन या मराठी सेट मध्ये असणार आहे। यासोबतच जो आपण इंग्लिशचा सेट बघितला आहे त्या इंग्लिश मध्ये सुद्धा 7 सेट 65 क्वेश्चन, सामान्य ज्ञान यासाठी सुद्धा 7 सेट 65 क्वेश्चन आणि बौद्धिक चाचणी इंटेलिजन्स टेस्ट यामध्ये सुद्धा 7 सेट 65 क्वेश्चनचे। म्हणजे जर का तुम्ही नॉन टेक्निकलचा जर का पार्ट बघितला तर तुम्हाला एक लक्षात येतं की खूप व्यवस्थित पद्धतीने सगळ्या प्रश्नांची व्यवस्थित तयारी केलेली आहे, जी की मराठी भाषेत, इंग्लिश भाषेत आणि जनरल नॉलेज आणि बौद्धिक चाचणी हे दोन्ही भाषेत, मराठी आणि इंग्लिश या दोन्ही भाषेत आपण तशा पद्धतीचे क्वेश्चन पेपर तयार करून तुमच्यासाठी टेस्ट सिरीज लॉन्च केलेली आहे। आता याच्या पुढे जो टेक्निकल पार्ट आहे मित्रांनो, टेक्निकल पार्ट सुद्धा TCS पॅटर्न नुसारच घेतलेला आहे, जेणेकरून ज्या सब्जेक्टचं वेटेज जेवढं असेल त्याच पद्धतीचे क्वेश्चन या तुम्हाला टेस्ट सिरीज मध्ये बघायला मिळतील। म्हणजेच काय, महाराष्ट्र सिव्हिल सर्व्हिसेस जनरल कंडिशन ऑफ सर्व्हिस रूल 1981, महाराष्ट्र नागरी सेवेच्या सर्वसाधारण अटी नियम 1981 6 सेट यासाठी तयार केले आहे। टोटल 55 क्वेश्चन असणार आहे, म्हणजे शेवटच्या एका सेट मध्ये 5 क्वेश्चन असेल, बाकी मध्ये टोटल 10 क्वेश्चन तुम्हाला बघायला मिळेल। यासोबतच महाराष्ट्र सिव्हिल सर्व्हिसेस डिसिप्लिन अँड अपील रूल म्हणजेच काय, महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त व अपील नियम 1979 याला कमी वेटेज असल्यामुळे 5 सेट मध्ये टोटल 45 क्वेश्चन आपण तयार केलेले आहे, जे की मराठी आणि इंग्लिश मध्ये आहे, दोन्ही भाषेमध्ये तिथे तुम्हाला अवेलेबल असेल। नेक्स्ट, महाराष्ट्र म्युनिसिपल कॉर्पोरेशन ऍक्ट। हा महाराष्ट्र म्युनिसिपल कॉर्पोरेशन ऍक्ट मोठा पार्ट आहे, इम्पॉर्टंट आहे, 10 सेट आहे, प्रत्येकी सेट मध्ये 10 प्रश्न असे टोटल 100 क्वेश्चन मराठी आणि इंग्लिश दोन्ही फॉर्मॅट मध्ये अवेलेबल आहे। फक्त तुम्हाला हा जो पार्ट आहे तो तुम्हाला येत्या 2 दिवसात अवेलेबल होईल आपल्या टेस्ट सिरीज मध्ये, अदरवाइज तो पार्ट ऑलरेडीच ऍड झालेला असेल किंवा बाकीचे पार्ट आधीचेच तुम्हाला त्यामध्ये बघायला मिळेल। यासोबत MRTP ऍक्ट, महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम 1966, वेटेज कमी आहे, फक्त आणि फक्त 8 सेक्शन होते, 3 सेट तयार केले मित्रांनो, 30 प्रश्नांचे। एवढे प्रश्न करा, बाहेरचं करायची गरज पडणार नाही, लक्षात येतंय। नेक्स्ट, अर्बन डेव्हलपमेंट डिपार्टमेंट स्कीम, यामध्ये पूर्ण 8 स्कीम ज्या आहे ज्या की स्टेट आणि सेंट्रल गव्हर्नमेंट कडून आपण रन करतोय, त्या सुद्धा तुम्हाला 8 सेटच्या पद्धतीने मिळेल, ज्यावर टोटल 80 प्रश्न विचारले जाणार आहे। म्हणजे प्रत्येक सेट मध्ये 10 क्वेश्चन इंग्लिश आणि मराठी दोन्ही भाषेच्या स्वरूपात तुम्हाला त्या टेस्ट मध्ये अवेलेबल आहे। त्यासोबतच RTS सेवांचा हक्क अधिनियम, यामध्ये 3 सेट आहे, 4 प्रश्न विचारले जाऊ शकतात, 30 प्रश्न असतील, 30 प्रश्न करा, त्याच्या बाहेरचं करायची गरज पडणार नाही, सफिशियंट असतील, त्यामुळे व्यवस्थित लक्षात घ्या। त्यासोबत डिझास्टर मॅनेजमेंट
आपत्ती व्यवस्थापन, टोटल 79 सेक्शन आहे मित्रांनो, टोटल 79, त्यामध्ये 51 नवीन अमेंडमेंट आलेले आहेत. लक्षात घ्या, किती 51 नवीन अमेंडमेंट आहे. त्याच्यानुसार टोटल 7 सेक्शन तयार केले आहेत, टोटल 7 सेट केलेले आहे. प्रत्येकीमध्ये 10 म्हणजे 70 प्रश्न त्यामध्ये तुम्हाला दिसतील. महत्वाचे सेक्शन कंप्लीट केलेले आहे एकदम व्यवस्थित पद्धतीने, मराठी आणि इंग्लिश दोन्हीही भाषेत आहे, त्यामुळे व्यवस्थित लक्ष द्या. त्यासोबत ट्री कॉन्झर्वेशन ऍक्ट, वृक्ष संवर्धन अधिनियम छोटासा आहे, 8 किंवा 10 मार्काला विचारल्या जाण्याचे चान्सेस आहे. म्हणजे 4 ते 5 प्रश्न तुम्हाला या ट्री कॉन्झर्वेशन ऍक्ट वर बघायला मिळेल. टोटल 3 सेट तयार केलेले आहेत, 30 प्रश्नांचे. एकदम इझी पद्धतीत तुम्ही ते सॉल्व्ह करू शकता. त्यानुसारच सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट रूल 2016, ओके, हा जो सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट रूल 2016 चा पार्ट आहे, साधारणतः 10 ते 12 मार्क्सचा पार्ट विचारला जाणार आहे. त्यामुळे 4 सेट आहे टोटल 35 क्वेश्चनचे, म्हणजे 3 सेट 10-10-10 चे आणि 1 सेट मध्ये 5 क्वेश्चन असतील. त्यानंतर आरटीआय मित्रांनो 10 ते 12 मार्क्सला विचारला जाणारा पार्ट आहे. 5 सेट तयार केलेले असतील, टोटल 50 प्रश्नांचे. आता यासोबत सगळ्यात महत्वाचं काय, फुल लेंथ मॉक टेस्ट पेपर थोड्या टफ लँग्वेज मध्ये तयार केलाय, टफ सेक्शन्स मध्ये तयार केलेला आहे, ज्यामध्ये तुम्हाला नॉन टेक्निकल, टेक्निकल मिळेल. टोटल 5 सेट तयार केले मित्रांनो, टोटल 5 सेट, 500 क्वेश्चन तुम्हाला टोटल 5 सेट मध्ये कव्हर केल्या जातील. लक्षात येतंय का? टोटल 5 सेट 500 क्वेश्चन्स आहे. त्यामुळे ही टेस्ट का बरं घ्यायची हे तुम्हाला लक्षात आलं असेल, ज्यामध्ये फुल लेंथ पेपर जे होते, ज्यामध्ये आपण टोटल 500 प्रश्न घेणार आहोत. 4 सेट अपलोड झालेले आहे, एक येणाऱ्या 2 दिवसात अपलोड होईल. थोडे चेंजेस बाकी आहे, ते झाले की तो सेट सुद्धा तुम्हाला अपलोड झालेला बघायला मिळेल. म्हणजे टोटल 500 क्वेश्चन तुम्हाला 5 पेपर मध्ये एक्स्ट्रा काढायला मिळतील. जर का तुम्ही हा टेस्ट पेपर घेत असाल तर तुम्हाला 1285 पेक्षा जास्त इम्पॉर्टंट एमसीक्यू ची प्रॅक्टिस ही नवी मुंबई महानगरपालिकेसाठी करायला मिळेल, तेही व्यवस्थित पद्धतीने, ज्यामध्ये आपण टॉपिक वाईज फुल लेंथ दोन्ही मॉक टेस्ट पेपर, दोन्ही भाषेत, मराठी आणि इंग्लिश, मराठी प्रिफर करत असाल तर मराठी, इंग्लिश करत असाल तर इंग्लिश, या दोन्ही कंडिशनवर आपण तयार केलेली आहे. यासोबतच जे म्युनिसिपल लॉज आहे, महानगरपालिका संबंधित सर्व जे महत्वाचे कायदे आहे त्यावर विशेष भर दिलेला आहे. पूर्ण जो पॅटर्न आहे तो टीसीएसच्याच पॅटर्न सारखा तयार केलेला आहे. हे सर्व प्रश्न एक्झाम ओरिएंटेडच आहे. यामध्ये जे आपण करंट अफेअर टाकलेला आहे मित्रांनो, हे करंट अफेअर जनरल नॉलेज जे काही क्वेश्चन्स असतील हे टीसीएसच्या स्वरूपाचे तुम्हाला बघायला मिळतील. लक्षात आलं? यासोबतच या टेस्ट सिरीजचं स्ट्रक्चर कसं आहे की नवी मुंबई महानगरपालिकेसाठी तुम्ही असिस्टंट कमिशनरची जी काही एक्झाम देणार आहे, ज्यामध्ये आपण टोटल 1285 पेक्षा जास्त प्रश्न तयार करून घेतोय, त्याची उत्तरे तुम्हाला तिथे बघायला मिळतील. व्यवस्थित पद्धतीने जर का तुम्ही हे सॉल्व्ह केलं तर तुमची जी पोस्ट आहे ती तुमच्यापासून फार लांब नसणार आहे. आणि ही टेस्ट तुम्हाला आपल्या पिलर्स कोचिंग क्लासेसच्या प्लॅटफॉर्मवर फक्त आणि फक्त पहिल्या 100 विद्यार्थ्यांसाठी 250 रुपयामध्ये अवेलेबल असणार आहे. किती? 250. त्यानंतर ही टेस्ट तुम्हाला 500 रुपयामध्ये बघावी लागेल. पहिल्या 100 विद्यार्थ्यांसाठी 250 आणि बाकीच्यांसाठी मग 500 रुपयाला तुम्हाला ही टेस्ट घ्यावी लागेल. तर ज्या विद्यार्थ्यांना ही टेस्ट घ्यायची आहे, खाली दिलेल्या लिंकवर, डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा, पिलर्स कोचिंग क्लासेसचा आपला ऍप डाउनलोड करा आणि त्यामधनं तुम्ही ही टेस्ट परचेस करू शकता. अतिशय व्यवस्थित पद्धतीने, सुटसुटीत, खूप चांगल्या पद्धतीच्या प्रश्नांचा वापर करूनच ही टेस्ट तयार केलेली आहे. याचा अनुभव तुम्हाला नक्कीच या टेस्ट मध्ये बघायला मिळेल. तर मित्रांनो, थांबतोय, भेटूया आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.